मध्ये जो विषय मागच्या अधिवेशनामध्ये झाला होता या संदर्भामध्ये हक्क भंग समितीकडे हा विषय दिला होता। आज आपल्या सर्व टीव्ही चॅनलच्या माध्यमातून माननीय अध्यक्ष महोदय यांच्याकडे केला आहे। कायदे मंडळ सर्वोच्च आहे, कायदे मंडळाचा सन्मान राखणं लोकप्रतिनिधी म्हणून माझी जबाबदारी आहे, आमचं कर्तव्य आहे। जो काही निर्णय विधिमंडळातून दिला जाईल त्या निर्णयाच्या अधीन राहून आम्ही ज्या काही सूचना दिल्या जातील त्याचं पालन करतो। नाही नाव नाही रे ते जरा बघा, मी अशी मागणी करत आहे राज्य सरकारनं आणि तशा पद्धतीची लक्षवेधी मांडलेली आहे की जतला नेहमी दुष्काळी भूमी म्हणून बघितलं जातं, परंतु मी आता 1 वर्ष झालं मला जतचा आमदार होऊन मी सर्व भागात फिरल्याच्या नंतर माझ्या काही बाबी लक्षात आल्या की या जत तालुक्यामध्ये काहीतरी वेगळंपण आहे। रामायण महाभारतापासूनचा इतिहास हा जत तालुक्यामध्ये जपलेला आहे। अनेक अशी प्राचीन मंदिर आहेत की जिथं लाखो लोक, म्हणजे अत्यंत ही वेगळी बाब आहे की महाराष्ट्रात देशात एका तालुक्यामध्ये इतकी मंदिरं कुठल्याच तालुक्यात नसतील अशी जवळपास 36 मंदिरं जत तालुक्यामध्ये आहेत की जिथं दरवर्षी महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणा आणि काही भागामध्ये गोवा राज्यातील लाखो भक्त दर्शनासाठी येतात। त्यांचे कुलदैवत आहेत, कुलदेवी आहे। तर ही भूमी राज्य सरकारनं देवभूमी म्हणून घोषित करावी अशी मागणी मी राज्य सरकारनं करतो। ते मोठ्या प्रमाणामध्ये याचं एक सर्किट तयार करावं, त्या दृष्टिकोनातून सर्व सोयी सुविधा एकत्रितपणे सर्व मंदिराचा आराखडा विकसित करावा आणि मग महाराष्ट्रातून देशभरातून मोठ्या प्रमाणामध्ये लोक जतला येतील आणि त्यासाठी ज्या पायाभूत सुविधा निर्माण करणं आवश्यक आहे ते राज्य सरकारनं करावं अशी मागणी आमची सरकारकडे आहे। बघा, मी आता तुम्हाला नम्रपणे हेच सांगितलं की विधिमंडळ हे सर्वोच्च मंडळ आहे। विधिमंडळ त्यांच्या अधिकारामध्ये जे काही सूचना देतील किंवा ज्या काही शिक्षा देतील त्या शिक्षा मान्य करून आम्ही त्या आदेशाचं पालन करू। आता काय त्यांनी शिफारस केली मला माहित नाही, आपल्या माध्यमातून आम्हालाही कळतं। बघा, आम्हाला तर अजून पासच मिळत नाही, 2 मिळतील, आज 1 लोक बाहेर आले, तर मला तर माहित नाही दुसऱ्या कोणाला दिला असता। रोहित पवारला मला तुझं भर बाकीच्या घटस्फोटाचं राहू दे, तुझी काळजी घे नीटपणे, काही लेक्चर देत बसू नको। एवढा पण मोठा नाही की त्या तिन्ही पक्षाच्या प्रमुखाला सल्ला देतील, आपल्याला ऐकण्याप्रमाणे राहा। आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता। दूरध्वनी क्रमांक 8652414343।